नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती वार्ता आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी ऊस लागवड आपण सुरू केलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण 2 ते 3 कांडी पद्धतीची आपण या ठिकाणी लागवड करीत आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे आपण ऊसाचे खांड करून कांड्या करून त्या जमिनीमध्ये सरीमध्ये आपण रचून घेणार आहोत. सरीमध्ये रचताना मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला 4 बोटाचे अंतर या ठिकाणी ठेवणार आहोत. 2 ते 3 पेऱ्यांची कांडी आपण या ठिकाणी लावत आहोत. साधारणतः 1 ते 1.5 फुटावर नक्कीच डोळा येईल व त्यामुळे ऊस आपल्या चांगला येण्यास मदत होईल. मित्रांनो, हलकी जमीन असल्या कारणाने या ठिकाणी आपण दाट लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाट पाणी देखील आहे, त्यामुळे आपण याप्रमाणे लागवड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऊसाची कांडी रचताना ऊसाच्या कांडीचा डोळा हा वरच्या बाजूला येईल याची खात्री करणे गरजेचे आहे. मित्रांनो, रचल्यानंतर आपण त्याला एक हलकी त्यावर माती लोटून घेणार आहोत. जास्त प्रमाणात माती देखील लोटली तर ऊसाचा कोंब येण्यास अडचण निर्माण होते. थंडी मोठ्या प्रमाणात पडत आहे, जमीन ओलावा धरून ठेवणारी आहे, त्यामुळे ऊसाचे जी कांडी आहे ती खराब होण्याची शक्यता असल्या कारणाने आपण हलकी या ठिकाणी माती लोटून घेत आहोत, जेणेकरून ऊसाचा जो कोंब आहे तो निघण्यास कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. याप्रमाणे आपण हे करून घेणार आहोत. मित्रांनो, त्यानंतर आपण याला पाट पाणी देऊन ज्या ठिकाणी कांड्या उघड्या झाल्या आहेत त्या देखील बुजवून घेणार आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे आमच्याकडे ऊसाची लागवड केली जाते. आपल्या भागामध्ये कशा प्रकारे ऊस लागवड केली जाते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.